गंजराई वॉटरफॉल जो महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगेत असलेला हिडन वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो, कारण हा बाकी वॉटरफॉलप्रमाणे म्हणजे कालू वॉटरफॉल व देवकुंड वॉटरफॉलप्रमाणे प्रसिद्ध नाही, परंतु हा तितकाच देखणा अरुंद जंगलात वसलेला हा वॉटरफॉल जो रॅपलिंगसाठी प्रसिद्ध आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲडव्हेंचर थ्रिलिंग पाहायला मिळेल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, शिव सकाळ। माझे नाव ट्रेकर प्रणय आणि आम्ही आज आलो आहोत वालिवरे गावात। काल आम्ही हप्त्याचा कडा केला, आज आम्ही वॉटरफॉल रॅपलिंग करणार आहे। हा संपूर्ण व्हिडिओ भाग 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर आम्ही पुन्हा वालिवरे गावातून सकाळी 7:30-8च्या सुमारास निघालो। अवघे 15 ते 20 मिनिटं चालल्यानंतर जिथे आम्ही रॅपलिंग करणार आहे त्याचा व्ह्यू पाहतोय आम्ही, आमच्या नजरेच्या टप्प्यात आहे। हा धबधब्याच्या आसपासचा प्रदेश पहा, सुंदर अप्रतिम। थोडे पुढे चालत आल्यावरती आम्हाला 2 वाटा दिसल्या, एक जो हप्त्याचा कड्याकडे जातो आणि दुसरा उजवीकडे तो धबधब्याकडे जातो। ह्याच वाट्याने आम्हाला जायचं आहे पुढे। कालच्या प्रमाणे आज पुन्हा आम्हाला जंगल सफारीचा अनुभव घेता आला आहे। एक 10 मिनिटाचा रस्ता असणार आहे आमच्या गाईडनुसार। आणि हो, राहण्याचे, खाण्याचे, ट्रान्सपोर्टचे सर्व काही मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन कर। इथे 2 धबधबे पाहायला मिळाले, एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला। उजव्या साईडचा जो धबधबा आहे तिथे आम्ही रॅपलिंग करणार आहे। वरती येताच आमच्याबरोबर आलेले पोकळू सरांनी रॅपलिंगची पूर्वतयारी चालू केली। आम्हा सर्वांना सर्व इन्स्ट्रक्शन द्यायला लागले आणि त्यासोबतच त्यांनी सर्व सेफ्टी किट्स आम्हाला घालायला लावले। हा पहा धबधबाचा व्ह्यू। तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील वॉटरफॉल रॅपलिंगचे, परंतु पाण्यामधून रॅपलिंग करताना पाहाल हा अनुभव वेगळाच होता आमच्यासाठी। खाली उतरताना थोडीशी भीती वाटत होती, कारण की फर्स्ट टाईम होता हा अनुभव माझ्यासाठी। खाली उतरताच मला रॅपल इन्स्ट्रक्टरने सूचित केले की तू ग्लोव्ज न घालताच उतरलायस। ग्लोव्ज कसे बसे घातले आणि रॅपलिंगला सुरुवात केली आहे मी। रॅपलिंगच्या वेळी ड्रोन व्ह्यू हा माझ्यासाठी पहिल्यांदाच अनुभव होता। डोळ्याने दिसतो त्यापेक्षा भयानक व्हिडिओ कॅप्चर झाला या ड्रोन व्हिडिओने। सुमारे 200 ते 250 फूट उंच असलेला हिरव्यागार झाडीत सह्याद्रीच्या कुशीत आम्हाला आगळा वेगळा अनुभव देत होता। हा अनुभव याआधी कधीच घेतला नव्हता, असा अनुभव आम्हाला अनुभवायला प्रत्येकाला मिळाला। ही 2 दिवसाची सैर आम्हाला अगदी सर्वांच्या खिशाला परवडेल अशी ठरली, कारण स्टे, खाण्याचं, रॅपलिंग ऑर्गनायझर, गाईड हे सर्व एकाच घरातले म्हणजेच पोकळू घरातले असल्याने एकदम स्वस्तात झाली। अखेर खाली आलो। खाली आल्यानंतर वरती पाहिलं मी, तर हा संपूर्ण डिस्टन्स मी अगदी 2 ते 3 मिनिटात रॅपलिंग करत खाली आलो होतो। तर मित्रांनो, आम्ही वॉटरफॉल रॅपलिंगही केली आणि काल हप्त्याचा कडा हाही कव्हर केला मी। हे 2 पार्टमध्ये व्हिडिओ असतील। तर मित्रांनो, 2 दिवसाचा आमचा इथला मुक्काम संपलेला आहे। आम्ही परतीच्या वाटेवरती आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय शिवराय मित्रांनो।